आज मी तुम्हाला झटपट अशी बुंदीची चटणी बनवून दाखवणार आहे। तर त्यासाठी बघा ही तिखटवाली बुंदी घेतलेली आहे। ही 1 वाटी बुंदी आहे बघा। आता ह्याच्यामध्ये कशी तिखटवाली बुंदी आहे, तुम्ही मीठवाली जरी बुंदी घेतली तरी चालेल। बुंदी कशी करायची जी रेसिपी मी अपलोड केलेली आहे आणि त्याच्याबरोबर मी त्याची चटणी ठेचा हे सगळं मी रेसिपी पहिलेच अपलोड केलेल्या आहेत। त्यात टाकायचे आपल्याला डाळ 2 चमचे घेतलेला आहे। मिरची पावडर तिखटाप्रमाणे घ्या, तुमच्या कमी जास्त जसं आपल्याला तिखट लागेल तसं। ह्या टाकायचे चवीनुसार मीठ, थोडंसं टाकायचं आपल्याला ह्याच्यामध्ये काळं मीठ। त्यात टाकायचे छोटा 1 चमचा जिरं हलकंसं भाजलेलं आहे बघा, जास्त भाजलेलं नाही, जास्त भाजून जरी घेतलं तरी चालेल। त्यात टाकायचे आपल्याला लसूण आणि आता हे मिक्सरला फिरवून घ्यायचे, बारीक करून घेतलेले आहे। आणि जे चमच्याचं साहित्य सांगितले, जी डाळ वगैरे घेतली ती ह्या चमच्याच्या मापाने घेतलेलं बघा, एकदम मोकळी अशी होते आणि छान लागते। आता तुम्ही ह्याच्यात काय काय टाकू शकता तुम्हाला मी सांगते। ह्याच्यामध्ये सुक्कं खोबरं टाकायचं, पण सुक्कं खोबरं कसं करायचं माहिती आहे का, भाजून टाकायचं। तुम्हाला जर जास्त दिवस जर नाही ठेवायची, 2-4 दिवसात जर संपवायची असेल तर मग कोथिंबीर धुवायची आणि सुकवायची, थोडीशी हलकीशी पाणी आणि ती पण ह्याच्यामध्ये टाकलं तर चालेल। तसाच पुदिना पण टाकला तरी पण चालेल, मस्त लागेल, करून बघा, एकदम चविष्ट लागतात। हे वाटी घेतलेली आहे बघा, त्यामध्ये काढून घेऊया। आता तुम्ही जर डोसा वगैरे केला ना तर त्याच्यावर पण ही खायला एकदम मस्त आहे बरं का, वरण टाकून डोश्यावर जरी खाल्ली तरी चालू शकते। खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला रेसिपी दाखवते। रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करायला विसरू जाऊ नका, मस्त झाली बघा एकदम। रेसिपीला आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।